नमस्कार आणि येवकार तुमका। ह्या गोयात सद्याक जो लोकसभा वेंचणुको आणि 3 मतदारसंघांनी पोटवेंचणुको जावपाच्यो आसात 23 एप्रिलाक। त्या फाटभुंयेचेर आमी करतात हांगा नवी कार्यावळ सुरू मत कोणाक। आणि मत कोणाक ह्या कार्यावळी भितर महत्वाची गजाल मत कोणाक, मत उमेदवाराक, मत पक्षाक, मत जाहीरनाम्याक, मत पयशांक, मत सोऱ्याक, मत दादागिरीक, काय मत जम्पिंग जॅक्सांक। ह्या सगळ्या गजालीचेर हांगा चर्चा जातली। काय मतां बेजिकली इश्यूज गांवांत आसात ते कोण तरी आमचे प्रश्न सोडयतले तांकां। ह्या सगळ्या गजालीचेर आमी हांगा चर्चा करतात आणि ती चर्चा करपा खातीर आयज मांद्रेचेर आमी चर्चा करतात, जंय पोटवेंचणूक जावपाची आसा। आणि त्या मांद्रेच्या पोटवेंचणुके खातीर आमचे कडेन हांगा 4 मानेस्त आसात। ते 4 मानेस्त आसात। पयले आसात ते जे हरमल गांवचे टोनी डिमेलो, जे टुरिजमा भितर काम करतात आणि तांचे ल्हान स्वताचे टुरिजमाचे रूम्स आसात। दुसरे आमचे बरोबर आसात जे मांद्रेचे एक समाजसेवक म्हणून काम करतात, थोडी पत्रकारिताय करतात आणि खास करून एक नवे उभरते वकील म्हणून तांकां नामना मेळ्ळ्या, ते सामाजिक वावुरपी ॲडव्होकेट प्रसाद शापूरकर। तिसरे आमचे बरोबर आसात जे पणजे रावन काम करतात, पूण तांणी गांवाकडे आपली नाळ तोडली ना अजून पर्यंत। ते पत्रकारितेच्या क्षेत्रांत आसात, गोवन वार्ता खातीर काम करतात, पूण तुये गांवचे आसात, थंयचे मतदार ते किशोर नायक गांवकार। आणि त्याच बरोबर हांगा चौथे आमचे बरोबर आसात ते जे स्वता बाकीच्या भशेन नोकऱ्या फाटल्यान धांवनासतना ज्यांनी शेतांतल्यान आपली जीण उबी केली, ते श्रीराम साळगांवकार पारशेचे, जे शेताच्या क्षेत्रां भितर वेगवेगळे प्रयोग करतात। तुमकां सगळ्यांक आमच्या स्टुडिओ भितर हांगा येवकार। आनी आमी सुरू करतना हांगा पयली मांद्रेची परिस्थिती कितें आसा ती पळोवया, जंय थोडोसो इतिहास मांद्रेचो जो हांगा तुमी आसा पळोवपाक शकतात, आमी दिवपाक शकताले। पळयात, MLAs ऑफ मांद्रे, तातूंतले पयले जे आशिल्ले 1963 आमदार ते विजय कामुलकार, खूब जाणांक दिसता भाऊ आशिल्ले, ना। ताजे नंतर 67 भितर एंथनी डिसोजा, हांकां सगळ्यांक 72, ताजे नंतर भाऊ 1972 दयानंद बांदोडकार। मागीर 1977 ते 1989 हांगा पर्यंत रमाकांत खलप हे MJचे आमदार आशिल्ले, तांकां 57, 51, 51, 53% अशी मतां पडिल्ली। ताजे नंतर 1994 पयले खेपेक खलपाक हारोवन संगीता परब काँग्रेसीच्या तिकेटीचेर विजयी जाली, जी 50% मतां मेळ्ळी। ताजे नंतर परत रमाकांत खलप जाले 1999 MJच्या, पूण फकत 40% मतां मेळ्ळी। 2002, 2007 ते 2012 ह्या 3 हातूं भितर लक्ष्मीकांत पार्सेकार हे BJPचे म्हणून निवडून आयले, पूण प्रत्येक खेपेक तांकां 39, 36, 46 हातूं मेळ्ळी। आणि पयली खेपेक परत 50%च्या वयर 2017 भितर जे इलेक्शन जालें, त्या इलेक्शना भितर दयानंद सोपटे काँग्रेसीच्या हाजेर 60% मतां घेवन निवडून आयले, पूण त्याच बरोबर तांणी अवघ्याच कांय तेंपा भितर परत पक्षांतल्यान भायर सरले आणि भाजपा भितर गेले, जाका लागून आज ही निवडणूक जाता। आणि थोडके भितर पळोवपाचें जाल्यार हांगा एक गजाल आमी पळोवया। हांगा एक ग्राफ आसा, हो ग्राफ जर पळयले जायत जाल्यार हांगा सगळ्यांत वयर जी लायन दिसता ही तुमी आमच्या कर्सराक घेवन पळोवपाक शकतात, जाल्यार ही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचो असो करून सकल आयल्या। 2002 भितर तांणी निवडणूकच लडयली ना, आणि ताजे नंतर मागीर 2012 आणि 2017 अक्षरशः तांकां 2% मतां पडली। म्हणजे ही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची आज बेज काय कितें असो विचार करपासारको प्रश्न आयला। ही दुसरी आसा ती काँग्रेसीची, जंय 1967 तांणी निवडणूकच लडयली नाशिल्ली। ताजे नंतर गोपाळ परबा नंतर संगीता परब, आनी ताजे नंतर मागीर संगीता परब हांगा निवडून आयली 50% मतां घेवन। ताजे नंतर परत मागीर खलपान निवडणूक लडयल्ली, पूण कांय जालें ना। आणि आतां सोपटेन परत निवडणूक लडयतकर 60% मतां काँग्रेसीक मेळ्ळी। 1994 पर्यंत भाजपा नाशिल्लीच भितर, ती मागीर 1999 पयली खेपेक लक्ष्मीकांत पार्सेकारान निवडणूक लडयली, ती 22% मतां घेवन। आणि ताजे नंतर 3 फावट निवडून आयले, आणि तेन्ना हे करून ताजे नंतर परत तांकां आतां फाटल्या निवडणुकेक 34% मतां घेवन हार खावची पडली। ही अशी तरेची मांद्रेची आमची फाटभूंय। आणि ह्या फाटभुंये बरोबर आमी आनी एक गजाल करुया। ह्या फाटभुंयेचेर जी वेंचणूक जाता, ह्या वेंचणुकेक लोकांचें ह्या पोटवेंचणुके बद्दल मत कितें, तो आमचो संदीप कामुलकार आसा रिपोर्टर, ताणें लोकांक मेळून मतां एकठांय केल्ली आसात। ती मतां आमी आयकुया आणि मागीर आमी चर्चेक सुरवात करुया। ही इलेक्शन ही कोणाच्या तरी स्वार्थासाठी आमचेर लादलेली आसात। थंय कसलेय तराची तत्व ना। कोणाक तरी मेजॉरिटी कमी पडटा हाजेसाठी कोणी तरी गैरप्रकार केला आणि 2 लोकांक फोडलेत, आणि त्याच्यासाठी बाय इलेक्शन झाला। पहिलीच
राजीव गांधीन जेव्हा जो कायदो हाडलो राजीव गांधी प्रायम मिनिस्टर असताना की पक्षांतर विरोध, त्याच वेळार ती एक एमेंडमेंट जावंक जाय आसली ती जेतूर चुकला की जो कोण पक्षांतर करतलो ताका त्या वर्सा परत निवडणूक म्हणजे त्या टर्मात तांकां निवडशी लढवचो हेच आसूंक जायना, मुबाद आसूंक जायना असलें. आतां काय करतात ते एक इलेक्शन राजीनामा दिवं एका पार्टीचो दुसऱ्या पार्टीचे तिकेट घेऊन परत निवडून येतात. ते गैरप्रकार सगळ्या प्रकारचे प्रकार करून ते निवडटात. क्वचितच एखादो पडटा आणि ही घटना गोंयांत जास्त जाल्ली आसा. ती जी हिंदीत ती धज्जिया उडा ते म्हणतात ना, तशी तेंच्यांनी त्या कायद्याची धज्जिया उडाय. तर हो हेतूय पासून कसलोच विकास जावचो ना, जातलो तो कारणाशिवाय म्हणजे तत्वहीन असे ह्या. तर अशा प्रकारचे प्रवृत्ती आसूंक जायना आणि लोकांनी हे शाणे लोक जर लोक असतील जाल्यार तेंच्यांनी अशा लोकांक निवडून दिवंक जायना. इलेक्शन सदी उठान इलेक्शनाक जो काय गव्हर्मेंटाचो पयसोचो खर्च जाता तो ना करच्या पयलीं जर गव्हर्मेंटान तटस्थ रावन इलेक्शन घेवपच ना आनी इलेक्शनाचो काय फायदोय ना, परत तेच कॅन्डिडेट तेच हे उडक्यो मारूंक कॅलेंडर तेंच्यांनी जाय कित्याक हें मतदान आतां कितें करतलो. मतदान हें करूंकच जाय, मतदान केल्या शिवाय काय हेच ना, आपलो हक्क हें करूंक जायना. आता विचार करचो लागतो खंय मतदान करप आनी कितें करप. आमकां खंय गांवांतल्या कोण जो भयारो खावंक गेल्लो पयशे गांव ना, आमी तसले वापरत ना. तो पैसे खावपाचे हेतू कोणाच्यात ना. ना नशिबातच ना. आनी भयणाऱ्याक हे का 5 रुपये दिले म्हणा पयलीं आमी कोणाचे ते वानगडी ना. पण तू तुझं मत मारलं आयज पर्यंत. हय आमी माग आसा, आमी तुजे वर मानना. या फावटी तुम्ही मतदान करतले. कोणाकय घालूया घातला येयला. तू म्हाका आतां सांग की तू मतदान करता आसतना कित्या खातीर मतदान करी? करी आपलं जावं ना, आपला कोणाच्या बरा जावं न्ही, त्याच्या फाटून देवन आपला करूं न्ही. कोणाकय घालूकच जाय ना. इतकी वर्सां तू मतां मारलंय न्ही, तुका असं एकय दीस दिसना ना की आपल्याक काहीतरी मेळटा तेंचे कडल्यान? ना दिला तर दिला तरी कोणी कोणी दिला. माझ्या सदांच म्हणणें आसा की आमचो पेडणेचो मतदार हो स्वाभिमानी. जे प्रतिक्रिया आतां आमी पळयले त्या प्रतिक्रियेन पयली जी प्रतिक्रिया दिली जो मांद्रेकर म्हणून मनशान, ती इतली अभ्यासू आणि इतली तटस्थ प्रतिक्रिया असली की हे कितें चल्लां, आमी ह्या पोटवेंचणुकीक कित्या खातीर सामोरे वयतात. मांद्रे मतदारसंघात पहिली पोटवेंचणूक जाली ती 1973 जेन्ना भाऊसाहेब बांदोडकरांचे निधन जालें. भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री असले आणि निधन झाल्यामुळे पहिली पोटवेंचणूक ही मांद्रेकरांक सामोरे वचची पडली. आयज आमच्याकडे आमचे मांद्रे मतदारसंघाचेर ही दुसरी पोटवेंचणूक येयल्या. पण कित्या खातीर येयल्या तर एका आमदाराक 60% मतां दिवन लोकांनी निवडून हाडलेलो. विद्यमान मुख्यमंत्र्याक त्यांनी उडयलो, म्हणजे मुख्यमंत्री पदाचेर असलेल्या मनशाक उडयलो. अशा पद्धतीन लोकांनी प्रचंड पाठिंबो दिवन निवडून हाडलेल्या मनशान आयज राजीनामो दिवन तो दुसऱ्या पक्षान गेलो. ही घटना ही मतदार म्हणून लोकांनी कशा पद्धतीन ही सहन करची आणि कित्या खातीर? पूण जे केला ते कायद्यान केलं न्ही, बेकायदेशीर काय ना. कायद्यान सगळ्यो जरी गोष्टी आसल्यो तरी कायद्याचो वापर कित्या खातीर करप हे खूप महत्वाचें आसा. आणि दुसरी गजाल म्हणजे हांगा कायद्यान जरी केले तरी कायद्याच्या हाका ताका तत्वनिष्ठा ना. ताका दिसता म्हणून ताणें केलें, कायद्याचो थंय ताणें उपेग केलो आणि दुसऱ्या पक्षांतर केलें आणि आयज तो सामोरो वता. ह्या निवडणुकीच्या वेळाचेर एज अ मतदार म्हणून दिसता की ही जी आमकां निवडणूक आसा ती आमदार जे म्हणून कोण उबे रावल्यात जावं जे निवडणुकीक उबे रावले ताजे परस जे कोण आमी मतदार आसात त्या मतदारांची सत्व परीक्षा आसात. कायदो एका सायडीन आणि तत्वनिष्ठा आणि मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी बाबा किती आसूंक जाय. कारण कायद्याचो उपयोग करून ताणें गेलो तो. आता आमी आमची परीक्षा आसा, सो आमी त्या परीक्षेत खरोखर उत्तीर्ण जावन पूर्ण गोंयाचे लक्ष जे लागून रावला ताजे कडेन आमी पळोवंक जाय. हे मांद्रेकर पार्शेकरान सांगला ते भाशेन जाल्यार तेका दुसरे कायदो करपाचो असो कायदो करपाचो जेन्ना तो बाय इलेक्शन करता आपणाच्या स्वार्थाक लागून पळय राजिनामो दिता आनी वयता तसलो कायदो करपाचो तेका आनी तेका लडोकूच दिवपाची न्हू. वेंचणूक फुडली 5 वर्सां येयसर तेका बंदी घालपाची, ते भाशेन करपाचें. अशे तरेचे हें आयलां की तुवें आतां राजिनामो दिलो म्हणजे परत तुका पक्षांतर करपा जाल्यार राजिनामो दिवन वचपाचें हें सांगिल्लें. आतां ते वतात आनी आमी तांकां निवडून दिता. पूण हो आमचे तिजोरीचेर आमच्या बॉल्साचेर कातरी
कितल्योश्योच कोटी आमच्यो आतां आमच्या बोल्सांतल्यो. हांव काणकोणचो, ओके, आनी काणकोणा भितर पयलीं खेपेक अशे तरेन पक्षांतर केलें इजदूर फेर्नांडीसान आनी लोकांनी ताका निवडून दिलें. निवडून दितकर तो परत पक्षांतर केलें. तेन्ना लोकांनी ताका उडयलो. तेन्नाच्यान अजून कापस्ताद जायना परत उबी रावपी पक्ष सोडपाची. सो हे खंय तरी सो ह्या निवडणुकीच्या वेळाचेर प्रत्येक निवडणुकीक आमकां कसलो तरी एक मुद्दो आसता, बाबा विकास जावं जाय, आनी कितें जावं जाय, जावं बरी उदरगत जावची. आतांची जी पोटनिवडणूक लादला आमचेर, त्या पोटनिवडणुकीचो मुद्दोच ना. म्हाका कितें तरी विकास करपाचो, जावं प्रत्येक आमदाराचो जो उमेदवार आसा ताका दिसता की विकासा खातीर आपूण हें करता, जावं आनी कितें उदरगत. प्रसादान हो मुद्दो व्यवस्थित मांडलेलो आहा की ही निवडणूक जी जाता ती मुद्दोच ना. म्हाका नोकरी दिवपाची आसा, आमदार नोकरी दिवं शकता. आमदार कशा पद्दतीन नोकरी दिवं शकता? ह्या आमच्या आमदारान राजिनामो दिलो, तो भाजपान गेलो. भाजपान गेल्या उपरांत खंयच्या तरी एका मंत्र्यान तेचेर कृपा दृष्टी केली आणि ताका आपले खात्यातले काय पोस्ट दिले. म्हणजे अशा पद्धतीन जर पोस्ट दिवपाचे जर काम चलता, अशा पद्धतीन जर आमदार इश्यू आसा काय 100% आसा. आयज मांद्रे मतदारसंघात रोजगार आणि जॉब्स हो प्रॉमिनंट आणि सगळ्यात महत्वाचो विषय आसा आणि त्याचोच गैरवापर घेवन हे राजकारण करतात अशें म्हाका दिसता. किशोर, एकच काम करया, जॉब्सांचेर खूब जाण उलयिल्ले आसात, आमी ते आयकुया, तेंचे कितें म्हणटात ते पळोवया. जॉब्साचेर तुमच्या ऑलमोस्ट कॉन्स्टिट्युएन्सीन खंयचे अशें म्हणजे कामां खंयची उरल्या अशें तुमकां दिसता, म्हणजे काय घडपाक जाय असं दिसता? माझ्या दृष्टिकोनातून आमचे मांद्रे मतदारसंघाचो जर बारीक विचार केलो जाल्यार मांद्रे मतदारसंघात कांयच अशी उदरगत जावंक ना. उदरगत म्हणजे अशें डेव्हलप जालें म्हणजे ताका उदरगत म्हणून ना. काय तरी आतां एक प्लान कसलो, भुरग्यांक सर्वीस असो कितें तरी जावपाक जाय आसलें. शिरीस ना भुरीस माझ्या तिगा सुद्दां असत बसच्यो बघ चौगी, आणि झिलय असत दोगांय बसतेत. ते आतां गाडयो घेवन भोंवतात. काय ना नोकरी बी कांयच ना. नोकरी ना, गव्हर्मेंट नाच जाल्यार तिगाय बारांक माझ्या तो तिगाय परते बघ आसा. हिचे 2 जाण आसत, आमचे 3 जाण आसत. हे चाले शपथ आमचं काम गवंडी काम आता आम्ही करू ना. आता गवंडी काम करना, पेशंट देतात प्रेशर बी डावन कित्याक सोडलो आणि तो आता कित्याक बरा करतलो ते पळोवया न्हू. आता त्याची म्हणजे तो त्यांनी आता स्टँड कित्याक घेतला की आमच्या भुरग्यांची कामाक लागता काय. आता म्हाका असं बेकार म्हणजे सगळ्याकच गव्हर्मेंट सर्वंट दिवंक ना मी सांगा शकना. हांगा पद्दत कितें जाल्यार एका घरान चोक 5-5 लोकांक लायिल्ले आहात कामाक. ना ताका काय ना ताका कोणाक कांयच ना. त्या पेक्षा तेंच्यांनी कितें करपाक, कोण एका घरान कोणाची पेज निवळ चलना ना अशे लोक आहात न्हू. तांकां ताका काय तरी तेंच्यांनी दिवंक जाय. एका घरान तांकांच श्रीमंत केलें जायनात ना, दुसऱ्याचेय मातशें चिंतूंक जाय. जॉबाचो मुद्दो ह्यो मेन आतां इश्यू जाल्लो आहा. जेची भुरगीं 18 वर्सां जालीं काय ना, तांकां दिसता की आपणाच्या भुरग्यांक जॉब लावंक जाय. आनी ह्यो जॉब जर आतां आमी आपले कुशलतेचेर गावना तर कोणाचो तरी आमकां हातभार जाय. म्हणजे खंयच्या तरी मंत्र्याचो मिनिस्टराचो हातभार हाडल्यारच आपल्या भुरग्यांक काम लायतले. म्हणून कितें करतात लोक की आमदारा फाटल्यान धांवतात आनी तांकां पर्यायूय नासता. आनी तेचे खातीर हे आमकां हे आतां एक खंयच्या आमदारा वांगडा भोंवंक जाय, कितें करूंक जाय तें कळना. आनी तशेंच आमी हें करतात न्हू. ते सत्तेचेर आसल्यारच जॉब मेळटात, विरोधाक आसल्यार जॉब मेळपाक शकना. म्हणजे फावरानूच जॉब घेवपाचे, मेरिट म्हणटा काही हेच ना. हे आता ते ओपनली सांगतात की जॉब मेळचे म्हणून हांव सत्ताधारी पक्षाक वता, विरोधाक असले मेळचे ना, कित्याक तुमकां जॉब मेरिटाचेर मेळचे नात. एक पत्रकार म्हणून ह्या रिक्रुटमेंटाचेर जेन्ना हांवें अभ्यास केलो, RTI मार्फत माहिती मागली, तेन्ना एक गोष्ट स्पश्ट जाल्या की जॉब हे खंयच्याच दृश्टिकोनांसून तुजी कितें म्हणटात ती तुजी पात्रता आणि मेरिटाचेर जॉब मेळना. जॉब हे पूर्णपणान फेवरेचेर मेळटात हे स्पश्ट जाल्लेलें आसा. आणि त्या खातीर आयज आमदारांक आणि मंत्र्यांक धाडस जाला की म्हाका सरकार पक्षान वचोंक जाय, हांव तुमकां जॉब दितलो. 100% जॉब दिवपाचें काम चल्लां आनी हेचेर कोणूच उलयना. म्हाका दिसता न्यायालयान तरी सुव मोठो पद्दत घेवंक जाय. एक मंत्री जो मंत्री जे खातें तेच्या कडेन आसा त्या खात्यात त्या मंत्र्याच्या खात्यान त्याच्याच मतदारसंघातले सगळे जॉबाक कशे लागतात अशें जावंच कशें शकता काय म्हणटा हांव. मेरीट घेवंक गेले तो आतां श्रीराम उलयले ते एकदम बरोबर. आयज भुरग्याक बाबा आपल्याक शिकोवंक जावो, ताका कितें तरी वेगळें शिकोवंक असो कोण विचारूच करिना.
ना प्रत्येक पालकाक दिसता 18 वर्सां जाली मारता जग शिक्षण आणि शिक्षण एकदा बाबा माझ्या भुरग्याक पोटाक लायलो का हांव मोकळो जालो ही मेंटॅलिटी जाली आणि तेतून तेचो परिणाम शिक्षणाचेर जाला आयज उच्च शिक्षण घेवपाक जायना कोण घेवपाक सोदिना आमदार म्हणजेच नोकरी अशी जी व्याख्या जाला तीच व्याख्या आमकां सगळ्यांक बाधक ठरता आमदार जालो जावं ताजे बरोबर वावुरलो काय तो मनीस आपल्याचो खंय तरी दसयतलो जावं आपल्या खंय तरी नोकरी दितलो पण आमदाराची खरी जी जबाबदारी आसा पूर्ण मतदारसंघातल्यान सगळ्या दृष्टिकोनांतल्यान ताणें विकास करपाचो हो विकास करता आसतना नोकरी हाका प्राधान्य दिवपाची गरज ना ताणें अशा प्रकारचो वावर करचो की ज्या प्रकारांतल्यान तो मतदार त्या भागांतलो मतदार असो तयार जातलो की तो आपलोच विकास आपूण करूंक शकतलो अशा प्रकारची वातावरण निर्मिती त्या प्रत्येक आमदारान करपाची खरी गरज आसा आणि ह्या वातावरणात जर वावरत जाल्यार आमदाराक तशी एक स्टेबल तू गव्हर्नमेंट सर्वंट आशिल्लो रिजायन जालो आणि आज व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन आज तू टुरिझम चलयता तुका नोकरी लागिल्ली तेन्ना तू आमदारा म्हऱ्या वचून नोकरी ना 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 न्ही म्हणजे हांगा लोकांकूय कळून दी की बाबा गव्हर्नमेंट सर्वंट फगळे फावरान एक मानसिकता तयार जाल्या पण आता लोकांचे मनान गेला कितें फावराचेर जाता जाता हे एक वारें गेल्लें आसा आनी पयशे घेवन बी हे करतात म्हणून लोकांचे गेला आमचे तेन्ना ना आसले आनी आमचे हितून घेयना ते वारें न्हू म्हाका दिसता ते वारें न्हू तर ते आतां सत जाला कारण वारें हें न्हू हें सत्य की प्रत्येक मंत्री हो आपल्या मतदार हेल्थ डिपार्टमेंटातले सगळे जॉब हे 70रीकूच कशे मेळटात 20 मंत्र्यातले जॉब सगळे कुडचड्यातूच कशे मेळटा हे स्पश्ट आणि RTIसून हे इन्फॉर्मेशन मेळ्ळेलें आसा की तशें जाल्यार मागीर लोकांनी ते आमदारांनी फुटून बिटून वता ते सांगता ते बरोबर हय तशें जाला म्हणून तर आयज आमदार बिनधास्तपणे राजीनामा दिवन परत आपूण निवडून येतलो खंयच्या धाडसाचेर म्हणटा तर तांकां हें जालें तांकां खबर आहा की सगळे मतदार हे गरजवंत जाल्लेले आसात ह्या मतदारांक विकास आनी तूं कितें करतलो आतां आमच्या प्रसाद बाबान सांगले तशें एक धोरण एक वातावरण तसलें कांय एक पडलेलें ना ताका खबर आहा ही लोकांची गरज ती आपूण पूर्ण करतलो आनी आपूण निवडून येतलो आमचे बरोबर जे आमी जे आसात मतदार म्हणून आसा किंवा नागरीक म्हणून जे आसा प्रत्येक मतदारसंघात ताणें विचार करूंक जाय की एखादो आमदार आमकां हजारांनी नोकरी दिवंक शकता काय माझे म्हणणे तेच आणि ती प्रगल्भता आपण तुझी व्यवस्था करता कितल्यो व्यवस्था करतलो ती प्रगल्भता आमच्या मतदारांनी आसा ह्यो प्रतिक्रिया जर तू ऐकशीत जाल्यार तो विचार आमच्या मतदाराच्या मनान आसा आता तो कितपत सार्थ ठरतलो आणि कितपत तो त्याका धडो शिकयतलो मतदानातल्यान हो एक वेगळो विषय म्हणून तर ही सत्व परीक्षा आमच्या ह्या पोटनिवडणुकीची मांद्रेकरांची सत्व परीक्षा पण आमचे आरांबोल हे भाशेन नोकरेच्या फाटल्यान सुबेज धांवना ट्युरिजमाचे कोण ट्युरिजमान आसा ते तेतून धांवना पूण कितें आपणाक ट्युरिजमाचेर कितें तरी बारीक बारीक उदरगत करता आपणाचे पूण तेकाय गव्हर्मेंटाची कितें तरी फेसिलिटी जाय पळय ती पत्त्यान मेळना पर्याय फक्त नोकरीच नोकरी ना शेत सुद्धा करूं येता बरे प्रमाणात जर सारखे म्हणजे मेकनायझेशन करीत आणि आपले जर सारखे आता जसे लोक सर्विसेक वयतात तसे जर तुम्ही शेतान गेले जर तुमकां शेतान गेले टायम टू टायम 10 ते 5 मेरेन काम केले जाल्यार ते तुम्ही योग्य तरेन आणि बरेपणान काम करूंक शकतात आणि बरो प्रॉफिट करूंक शकतात आणि आता शेत म्हटल्यार लोक कितें म्हणटा ना आमी फक्त माझी उमेद आहा म्हणून करता आणि लायता आणि न्हिदोन रावता ते न करता जर तुम्ही ऑफिशियल काम करता गव्हर्नमेंट सर्वंट जसो ऑफिशियल काम करता तसो पेडणेची शेताची प्रोडक्ट्स जी आसात ती एक तेंपार गोंयभर पावताली नॉट रॉंग मोरजेचो कांदो करेक्ट मागीर मांद्रेची मिरसांग करेक्ट कणग मांद्रेची ह्यो सगळ्यो गजाली आमी मुद्दम ह्या गजालीचेर प्रश्न विचारिल्लो शेताच्या संदर्भात आणि ताजेर लोकांची किती प्रतिक्रिया आसा त्यो पळोवया पुर्तुगेजच्या टायमार म्हटलें तरी जाता खंयचीच वस्तू गोंया भायरसून येयनासली सगळी गोंयान जाय आनी आमच्या मांद्रात पूर्ण स्वयंपूर्ण आसला म्हणजे आमचे कडेन भात जाय तेच भात लोक वापरीत त्याच्या नंतर त्या काळात हे मेळत नासलें आमकां गंव किंवा फाटल्यान तर ती भाकरी करीत ती भाकरी ती नाचण्याची करीत नंतर सावो म्हणून पिकयत वरी म्हणून पिकयत आणि पाकड म्हणून पिकयत ही धान्य सगळी अशी हिलाचेर जातात ज्या ठिकाणी हिल आसा उतरणी आसा थंय आणि उतरणीच्या चौकोनात काजी लायल्ल्यो असे शेतकरी त्यांना वापरीत आता तशी कितें जाता आता कोणूच काम करिना इवन काजी आसात त्यो काजी सुद्दां काजी पडटात बुट्ट्याचे काजी सुद्दां काडून हाडिनात
तो स्वयंपूर्ण गांव असलो तो पराधीन असो गांव जाल्लो आसता. सगळ्यो वस्तू भायरसून येतात. एक संदीप गजाल भाई, एक क्लिअर करतो म्हणजे नोकरी संदर्भातच आणि ह्या स्वयंपूच्या संदर्भात अजूनही आमच्या गावात मांद्रे मतदारसंघात मांद्र्या गावात आम्ही जर पोट तिडकीन आणि स्वतःचो व्यवसाय करपा खातीर जर फुडें सरत जाल्यार आम्ही व्यवस्थितरित्या आमच्या फॅमिलीची हे करू शकता, उदरनिर्वाह करू शकतात. तशी उदाहरणं आसात, पण ती जी उदाहरणं आसात ती लोकां फुडें येनात. आयज आमच्या मांद्रे गावात असो एक शेतकार भाव आसा, पार्सेकर म्हणून लाडू पार्सेकर. ताणे आपल्या सगळ्या फॅमिलीतल्या सगळ्या उच्च शिक्षित भुरगीं आसात ताजे, ताणे दुधाचो व्यवसाय केला. तो म्हणटा आपण 2 ते 3 लाख रुपया एका वर्साचे म्हजो इन्कम जाता. MA केला ताणे चलयेक आपल्या, मागीर दुसरो चलो BSc जाला आणि तो स्वयंपूर्ण आसा. ताका गरजूच ना. म्हणजे शेतकार भाव जो आसा त्या भशेन तशें जर शेत केलें आनी जर तुमी सांगतात तशें जर वावरात न्हू जाल्यार सर्विसेची तशी गरजूय ना. म्हणजे आपलो जर ल्हान सुद्दां कुडको आसलो आनी तेका जर आमी सारको प्री प्लान करून सारको व्यवस्थीत करून म्हणजे कितले खत घालूंक जाय कितले आनी जे ऑर्गेनीक जर घालीत जाल्यार आतां सिटीन तुमी सांगतात तशें खुबसो लोक आमचो सर्विसे खातीर सिटीन रावल्लो आहा ते काय खूब शेत कोण करिनात. आनी जर आमी जर ते शेत म्हणजे जो घरान जॉबाक वयच्या पयलीं सर्वीस लागच्या पयलीं थोडो सुद्दां शेत करीत जो पर्यंत जॉब लागना तो पर्यंत पयलींच जर शेत करीत आनी तेका जर आवड निर्माण जाली जाल्यार तो परत जॉबाक वयचो ना. म्हणजे ज्याच्या पयलीं आमचो पिंडच हा शेतकऱ्यांचो. मांद्रे मतदारसंघ म्हणजे शेतकऱ्यांचो पिंड आणि आमचो पार्से गांव सुद्दां सुजलाम सुफलाम असो आहा. आणि तेचे खातीर हे हांव म्हणटा ते सांगतात आता ती परिस्थिती उरली ना, पूण हा परिस्थिती शेतां वचनात. हेच काम जर आमदाराचे असूंक जाय की त्या आमदारान जो कोण निवडून येतलो ताणे आमचे भितर अशी उर्बा तयार करप की हे व्यवसाय तुका गावानूच आसा तो व्यवसाय आमी करया. नोकरीची आमिषा दाखोवन जावचे ना सर, अजिबात जावचे ना. आमी अक्षरशः पराधीन जाल्ले. एक मुद्दो तुगेलो बरोबर आसा जो म्हाका खूब आवडलो की एक आमदार कोणी असू दी मागीर तो इतल्या हजारांनी लोकांक नोकरी दिवपाक शकता. प्रत्येक जण आपल्या नोकरी दितली म्हणून ताका मत मारतलो. इतली नोकरी कोण दिवपाक शकता. दुसरी गोष्ट कशी आसा की सरकारी नोकरी जातात मांद्रे मतदारसंघात आणि पूर्ण पेडणे तालुक्यान तुये ही एक इंडस्ट्रियल इस्टेट आसा. ती तुये इंडस्ट्रियल इस्टेट फेज 1 फेज 2 फेज 3 फेज 4 बारीक थंय आमच्या गावातल्या शेतकऱ्याच्या म्हणजे तुयेंतल्या शेतकऱ्याच्या जमनी घेतल्या 50 रुपयाच्या हेचेर जमनी घेतल्या आणि थंय आता व्हडले फॅक्टरी बांदता. त्यो कसल्यो फॅक्टरी येतल्यो ते फॅक्टरीन काम करपाक बाबा आमच्याकडे ह्युमन रिसोर्स आसा काय ना, तांकां ट्रेनिंग अशें कांयच पडलें ना. जो तो आमदार जो तो राजकारणी थंय आपल्याक प्लॉट कसो मेळटलो तो पळयतात. नोकरेच्या बाबतीत कसलोच विचार ना. सरकारी नोकरीची आमिषा दाखोवप लोकांक आणि हे निवडणुकी जिखून हाडप. शेतीच्या संदर्भात वातावरण निर्मिती तयार करपाची गरज आसा. प्रसादान उदाहरण दिलें असे कितकेशे शेतकरी आसात. आता पेडणे मतदारसंघात आमचो चैतन्य मळीक म्हणून आसा जो पेडणे मतदारसंघात पडटा. तो इंजिनियर जावन आयज तो वेगवेगळे प्रयोग शेतीच्या बाबतीत करता आणि सक्सेसफुल प्रयोग तेजे जाल्लेले आसा. दूध व्यवसाय खंय तरी मांद्रे परत ओरिजिनल पयलींच्या परिस्थिती भितर वचून आधुनिक तंत्रज्ञान घेऊन हे केलें जाल्यार मांद्रे तुमी म्हणटा तसो स्वाभिमानी मांद्रेकार स्वयंभू ते सांगता तशें जावपाक शकता. ओके. त्याच बरोबर टुरिझम आयला. आमी टुरिझमाचेर मुद्दम हांगा कांय जाणांची हे घेतिल्लें ती गजाल आमी पळोवया ते कितें म्हणटात ते. बीच एकदम क्लीन आणि नितळ आसा. चडशी सगळ्या वाठारांतल्या म्हणजे आमची काणकोणच्या पोतान सावड्ड्या पोतान चडशी येयल्ली आसा. भायल्यानूच चडसो लोक येता आणि चडसो आमचो भायरसून लोक येता तो पासून म्हणटा तुमचो शिशोर एरिया एकदम क्लीन आणि नितळ आसा. न्हावपाक बी बरें पूण हांगा चेंजींग रूम ना, खावपाक जेवपाक मेळना, सावळी काय ना. ह्या कारणां खातीर एकूच आमचे हांगासर मातशें आमी कमी पडटात कशें चलता तो सो कॉल्ड टुरिझम. पण तो टुरिझम कसो रिस्टीन हेतून वचना. म्हणजे टुरिझम म्हणून लोक हांगा येना, येतात ते गैरप्रकार करपाक. म्हणजे सगळ्या प्रकारचे वायट धंदे या भागात करतात. मांद्रे मतदारसंघ हो टोटल कोस्टल बेल्ट म्हणजे मोरजेसून जो सुरू जाता तो टोटल पालयां केरी पर्यंत पावता. टुरिझम हो असो सेक्टर आसा मांद्रे मतदारसंघात ज्या जाग्यार खऱ्या अर्थान रोजगार निर्मिती जावं शकता. आमचो हो बाब टुरिझमान आसा. मोरजी, हरमल, केरी आयज परिस्थिती अशी जाल्या की हो टुरिझम बेल्ट जो आसा जे बारीक भाव ज्यांच्यानी आपापल्या घरांनी धंदे सुरू केल्या तेंचेर आयज ह्या राजकारण्यांनी सिस्टमीन अशी परिस्थिती केली. आयज आमी मोरजी मतदारसंघात मोरजी पंचायतीचो जर विचार केलो जाल्यार मोरजी पंचायतीन फक्त 3 हॉटेलां आसा म्हणून पंचायतीन रजिस्टर आसा. मोरजेन हॉटेलां कितकीशीच आसात. मागीर ही ती सगळी हॉटेलां इल्लीगल जाली. म्हणजे ह्या इल्लिगलिटीचो फायदो घेवप तेंचेर वचक दवरप त्या मतदारांचेर त्या लोकांचेर आणि आपलो फायदो करून ती लिगलायज करा. बेस्ट एक्झाम्पल हे सगळे मांद्रेच्या लोकांक
आणि सगळ्या खातीर सरकारी नोकरी, शेत काय टुरिझम हरमल सरकार आविल्ल्याक तुका टुरिझमाचेर हें आसा. सरकारी नोकरी सोडून टुरिझम करपी मनीस आमचे कडेन आसा, नक्कीच आसा आणि ते सक्सेसफुल जावं शकता, पण ताका योग्य डायरेक्शन दिवपाची गरज आसा. टुरिझम ती आता ताणी ताजो अनुभव सांगल्यार म्हाका आमचे रूम आहात माझे, आमच्या रुमान कितें हांव म्हाजे आतां जस्ट हांवें जुलयान रिजायन जाला म्हणटकूच आतां हो सिजन म्हाका मेवलो. हांव जाणा म्हाका कितलें इन्कम जाला पळय ते म्हाजे आख्या वर्साचे. म्हाका सुशेगाद रावंक जाता, पूण तेका गव्हर्मेंटाची फॅसिलिटीज मेळोंक जाय. मेन म्हणटा ते तेका उदक, व्हेरी इम्पॉर्टंट. उदक, लायट आनी रस्ते आनी क्लिननेस हे म्हणटा ते इम्पॉर्टंट जाय. तर तुजे सुशेगाद तुज्यान जिवंक जाता आख्या वर्सभर पांय सोडून म्हणटा तो. नोकरीची तशी गरज पडची ना. आमच्या मांद्रे मतदारसंघात निसर्गाची इतली आमकां निसर्गान भरभरून दिला आणि त्या निसर्गाच्या आधाराचेर आमी आमची व्यवस्थितरित्या म्हणजे आमचो जो वरस आसा ते आमी सारूंक शकता. पण आयज सर पर्यटन हो फक्त दर्याकच रावूंक ना, तो भितर चल्ला. म्हणजे पश्चिमे कडल्यान तो पूर्वेक गेला. आमी आतां इस्टर्न सायडीक रावतात. आमच्या मांद्रे गांवांत टुरिझम म्हणटकच पूर्ण जुनसवाडा तो सच्च्या फाटले साळगांवकर वाडा हांगा पर्यंत तो पावला. लोक आता टुरिस्ट भितर रावपाक लागल्यात, निसर्गाच्या सान्निध्यात रावपाक लागल्यात. हेच जर सगळे वेल प्लॅन करून दवरत जाल्यार आमकां वर्साक टुरिझमाच्याच माध्यमांतल्यान भरपूर असो इन्कम येवंक शकतात आणि लोकांक ताजी जाणविकाय जावंक लागल्यात. तांच्यो ज्यो प्राथमीक गरजो आसात त्यो गरजो जर आमी पंचायत लेवलार आनी सरकारान जर भागयत जाल्यार आमकां नोकरी सोदपाची अजिबात गरज ना. ह्या हांव मताचेर ठाम आसा. भायर दुसऱ्या स्टेटीतले लोक येवन आमचे टुरिझमान आरांबोल येवन कितलोसोच लोक आपणाचे पोट भरता. कितलोसोच लोक स्ट्रीट फूड आता एक स्ट्रीट फूड म्हणटा ते आता सामकी कॉमन जालें. स्ट्रीट एक कोण ते भजी, बटाट वडा, वडा पाव हे घालून कितलेशेच पैसे आपणाचे जोडटात आणि खाली 4 वरां. आणि तुमचे शेत आणि तांचे टुरिझम दोन्ही एक जाले जाल्यार सुजलाम सफलाम जातलो गांव. सुजलाम सुफलामूच. आयज हो श्रीराम ज्या पारसे गांवांत रावता तो पारसे गांव पूर्णपणे खाजन शेतीचो गांव. ज्या खाजन शेती खातीर बांदपाची गरज आसली थंय खाजन गुंडो म्हणून जो टुरिस्टीक स्पॉट जाला तो बांदून शेत थंय उरले, तो टुरिस्ट स्पॉट जालो. त्याची उद्देश कितें आसलो की तो बांदून जे खावटे येताले ते बुजोवपाचे. ते खावटे थंय उरले, टुरिस्ट स्पॉट जालो. बट टुरिस्ट स्पॉट हांव म्हणटा टुरिस्ट स्पॉट तुमी डेव्हलप करतात. आयज मोरजी खिंड टुरिस्ट स्पॉट डेव्हलप जाला, खाजन गुंड टुरिस्ट स्पॉट डेव्हलप जाला. टुरिस्ट स्पॉट डेव्हलप करताना थंय बाबा 4-5 किंवा 10 भुरगे पोट भरतले हेची सोय करपाची कांयच ना. टुरिस्ट स्पॉट लोकांनी येवप थंय फिरप आनी वचप. आनी खुबश्यो गजाली हाजेर डिस्कस करपाक जाता म्हाका खबर आसा, पूण म्हजो हांगा वेळ सोंपिल्लो आसा. पूण हो वेळ सोंपलो म्हणून हांगा चर्चेंतल्यान चर्चा सोंपना. म्हजे कोतान ही चर्चा आयच्यान मांद्रे गांवांत आख्या मांद्रेच्या मतदारसंघा भितर आनी मांद्रे बरोबरच बाकीच्या गोंया भितर प्रत्येकान आपापल्याक भोंवतणी पळोवन थंय सुरू जावची. आनी जे फकत आमकां जॉब दितात म्हणून सांगून खंय तरी ही अशे तरेच्यो निवडणुको लागतात, त्या निवडणुकांक मांद्रेचो लोक कशा तरेन जाप दितलो हाजेर सगळें कितें अवलंबून आसतलें. शेवटी आमचो प्रश्न एकच, मत कोणाक. हांव शेवट करतना एकूच गरज सांगता जी हांगा किशोरान सांगली, प्रसादान सांगली, टोनीन सांगली, श्रीरामान सांगली, ती म्हणजे स्वाभिमानी मांद्रेकार आनी एका तेंपार आशिल्ले स्वयंभू मांद्रे. मत स्वाभिमानाक, मत स्वयंभू जावपाक कोणाक ते तुमी थारावचें. तुम्ही आमचे सगळे स्टुडिओ भितर आयले आनी तुमची मतं मांडली म्हणून तुमचे आमी उपकारी. आनी तुमी थारावचें 23 एप्रिलाक कितें करतले, मत कोणाक.